गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स. आज आपण हेडिंग लेवल्स पाहणार आहोत. जे HTMLमध्ये कोडिंग करून आपण असे न्यूजपेपरमध्ये जे दिसतात त्या प्रकारचे टॉप लेवलचे हेडिंग, त्याच्यानंतर सेकंड लेवल हेडिंग, त्यानंतर थर्ड लेवल हेडिंग, म्हणजे साईजनुसार त्यांना आपण अरेंज करू शकतो. हे कोडिंग आपण HTMLमध्ये करू शकतो. ते कसं करायचं आहे हे आपण आज पाहणार आहोत. त्यासाठी कोडिंग करण्यासाठी आपण नोटपॅड ओपन करतो आहे. HTML5मध्ये प्रत्येक प्रोग्राम हा डॉक टाईप HTMLने स्टार्ट झाला पाहिजे. त्यानंतर असेल HTML टॅग. लगेचच आपण क्लोजिंग पण टाकणार आहोत. ओपनिंग एखाद्या टॅगचं टाकल्यानंतर लगेच जर आपण क्लोजिंग टाकलं तर ते विसरण्याची शक्यता कमी राहील. आणि इन केस जर एखादं क्लोजिंग विसरलं तर आपल्याला प्रॉपर आउटपुट दिसणार नाही. सो टायटल टॅग, हेडिंगसाठीचा प्रोग्राम आहे. सो आपण हेडिंग टॅग हे असं टायटल टाकलं आहे. त्यानंतर इथे जो कंटेंट आपल्याला पाहायचा आहे ब्राउझर स्क्रीनमध्ये तो आपण बॉडी टॅगमध्ये टाकतो. अगेन क्लोजिंग. हेडिंग टॅग घेण्यासाठी H1, H फॉर हेडिंग आणि 1 हा त्याचा नंबर आहे. क्लोजिंग ऑफ H1. अशा 6 लेवल्समध्ये आपण हे हेडिंग्स देऊ शकतो. सो कशा प्रकारे आउटपुट दिसेल त्यासाठी आपण हे कॉपी करून घेऊया. सगळ्यात मोठं आउटपुट आपल्याला H1चं दिसणार आहे. त्यानंतर लेवलच्या हेडिंग्स हा नंबर वाढत जाईल, परंतु त्याचं जे आउटपुट असेल ते छोटं होत जाणार आहे. म्हणजे सगळ्यात टॉप लेवल म्हणजे साईजमध्ये सगळ्यात मोठा असणार आहे H1 आणि साईजमध्ये सगळ्यात छोटा असणार आहे तो H5, H6. या फाईलला सेव्ह करायचं आहे. फाईल सेव्ह. इथे डॉक्युमेंट्समध्ये मी सेव्ह करते आहे. हेडिंग .html एक्सटेन्शन कंपल्सरी द्यायचं आहे. सेव्ह. आता या प्रोग्रामला एक्झिक्यूट करूया. कंट्रोल O प्रेस करायचं आपल्याला. इथे डाव्या साईडला डॉक्युमेंट्स आणि नंतर इथे प्रोग्रामचं नाव आणि ओपनवर क्लिक करायचं. हा आपला प्रोग्राम आला आहे. आता या टॅगला पोझिशन देण्यासाठी याचा एकमेव ॲट्रिब्यूट आहे अलाइन आणि त्याच्या व्हॅल्यूज आहेत लेफ्ट, राईट, सेंटर. जर आपण याच्यात व्हॅल्यू टाकली आहे, परत याला सेव्ह करायचं आहे आणि इथे येऊन रिफ्रेश करायचं आहे. या पद्धतीने आपण त्याचा आउटपुट पाहू शकतो. इन द सेम वे अलाइन इक्वल्स टू राईट. परत एकदा सेव्ह करायचं आहे आणि रिफ्रेश. या पद्धतीने दिसेल. म्हणजे लेफ्ट ही बाय डिफॉल्ट अलाइनमेंट आहे. सेंटर आणि राईट ही आपण घेऊ शकतो. ओके, दॅट्स ऑल.